श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचे नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज वार आहे मंगळवार आणि आज आलेली आहे योगिनी एकादशी. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येत असतात आणि एक कृष्ण पक्षामध्ये एक शुक्ल पक्षामध्ये अशा 2 एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये येत असतात आणि वर्षभरामध्ये 24 एकादशी येत असतात. तर प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. योगिनी एकादशीचं महत्त्व जे आहे तर ते खूप अधिक पटीने सांगितलं गेलेलं आहे. योगिनी एकादशीचं व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये जी काही पापं केलेली आहेत, वाईट कर्म केलेली आहेत, त्यांचा नाश होऊन जातो आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य निर्माण होते. तसेच घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होते. तर पहा, ही जी योगिनी एकादशी आहे तर ही एकादशी खूप महत्त्वाची मानली जाते. या दिवशी भगवान श्री हरी विष्णू यांची विधिवत पूजा केली जाते आणि भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांचे काही सेवा आणि उपाय देखील केले जातात. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. संध्याकाळी घरामध्ये आपल्याला या झाडाचं एक पान जाळायचं आहे. हे पान जर आपण जाळलं तर घरात चहूबाजूने आपल्या पैसा यायला लागेल. फक्त 24 तासामध्ये श्रीमंतीचा योग सुरू होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. तर पहा, हा जो उपाय आहे तर आपल्याला कधी करायचा आहे? हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. आज संध्याकाळी 6च्या नंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर पहा, 6 नंतर 7:30 पर्यंत जी वेळ असते तर ती वेळ अतिशय महत्त्वाची असते. या वेळेमध्ये लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि पहा, आपण सर्वजण याच वेळेमध्ये आपल्या घरामध्ये दिवाबत्ती करत असतो. मुख्य दरवाजावरती दिवे लावत असतो, तुळशी मातेला दिवे लावत असतो, घरामध्ये प्रकाश हा करत असतो आणि म्हणूनच आपल्याला ह्याच वेळेमध्ये हा उपाय करायचा आहे. तर पहा, हा उपाय आपल्याला का करायचा आहे? तर आज मंगळवार आहे. मंगळवार हा माता लक्ष्मीचा वार आहे, त्याचबरोबर हनुमानांचा वार आहे. तर हा वार खूप महत्त्वाचा मानला जातो. म्हणून बघा, आपल्याला हा जो दिवस आहे ना अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी एकादशी पण आहे, मंगळवार आहे, त्यामुळे आपल्याला आपल्या घरातील सर्व अडीअडचणी, दोष हे दूर करण्यासाठी, आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील तर त्या पैशांच्या अडचणी दूर करण्यासाठी, दारिद्र्य आपल्या घरामध्ये सतत राहत असेल ती दारिद्र्य, गरिबी दूर करण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सतत भांडणं, कलह, क्लेश हे होत असतील ते दूर करण्यासाठी, तर पहा, अशा पद्धतीचे जे काही तुम्हाला समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला आज काय करायचं आहे? दिवसभरामध्ये तुम्हाला पांढऱ्या रुईचं पान हे तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. पांढरी रुई, एक निळी रुई असते, एक पांढरी रुई असते. पांढरे फुलं ज्या रुईच्या झाडाला येतात तर त्या रुईचं पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. तर पहा, आपल्या शास्त्रानुसार झाडांचे काही धार्मिक महत्त्व हे सांगितलेलं आहे. त्याचबरोबर काही वृक्ष असतात, काही वेली असतात, त्यांच्यापासून आपल्याला चमत्कारिक लाभ देखील मिळत असतात. त्यामध्येच रुईच्या झाडाचा समावेश आहे. रुईचं पान जर आपण सोमवारच्या दिवशी शिवलिंगावरती अर्पण केलं तर आपली मनोकामना पूर्ण होते असं देखील म्हटलं जातं. तर पहा, अक्षय पुण्य प्राप्तीसाठी आपल्या घरासमोर जर ह्या पांढऱ्या रुईचं झाड जर असेल तर अतिशय पुण्याचं मानलं जातं. तसेच ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की रुईच्या पानांचे जर काही उपाय आपण आपल्या घरामध्ये केले तर आपल्या घरावर नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा कधीही पडत नाही. त्याचबरोबर जादूटोणा, त्याचबरोबर तंत्र, मंत्र यासारखा प्रभाव देखील आपल्या घरावरती पडत नाही. आणि या रुईच्या झाडामध्ये पहा, साक्षात महालक्ष्मीची कृपा असते आणि म्हणूनच आपल्याला असा या रुईच्या पानांचा एक उपाय आज संध्याकाळी आपल्या घरामध्ये करायचा आहे. तर पहा, हे पान घेताना वाळलेलं जरी असलं तरी सुद्धा चालेल किंवा त्या झाडाचं तोडून आणलं तरी सुद्धा चालेल. तर पहा, हे रुईचं पान एक तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. जर तुम्ही सुकलेलं पान आणलेलं असेल तर ते तुम्हाला धुण्याची गरज नाही. जर झाडाचं पान तुम्ही तोडलेलं आणलेलं असेल तर ते तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे.
हे पान चांगलं स्वच्छ करून घ्यायचं आहे, पुसायचं आहे. त्यानंतर या पानाची तुम्हाला पेस्ट तयार करायची आहे. म्हणजे ते पान तुम्हाला वाटायचं आहे. मिक्सरमध्ये वाटू शकता किंवा मग पाट्यावर सुद्धा वाटू शकता. आता बघा, जर तुम्ही वाळलेलं पान घरात घेऊन आलेला असताल तर त्याची तुम्हाला पावडर तयार करायची आहे. आता पहा, तुम्हाला काय करायचं आहे, एक मातीची पंती घ्यायची आहे. एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. कुठेही तुटल्या फुटलेला तुम्हाला तो घ्यायचा नाही. या दिव्यामध्ये तुम्हाला फुलवात घालायची आहे. लांब कापसाची वात तुम्हाला घालायची नाही, फुलवात तुम्हाला घालायची आहे. तर पहा, जे पान तुम्ही वाटलेलं आहे, पेस्ट केलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला थोडंसं तूप मिक्स करायचं आहे आणि ती पानाची पेस्ट आणि ते तूप मिक्स करून तुम्हाला यामध्ये ही फुलवात बुडवायची आहे. आता बघा, जर तुमच्याकडे गावरान तूप नाही तर मग तुम्हाला फुलवात त्यामध्ये घालायची गरज नाही. तुम्ही लांब कापसाची 2 वातींची एक वात करून त्यामध्ये घालू शकता. जर तुम्ही तूप घेतलं तर तुम्हाला फुलवात घ्यायची आहे आणि जर तुम्ही तेल घेतलं तर तुम्हाला लांब कापसाची वात घ्यायची आहे. असा हा एक दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. आता बघा, देवघरामध्ये तुम्ही जो दिवा लावता तो तर तुम्हाला लावायचाच आहे आणि त्या व्यतिरिक्त हा दुसरा दिवा देखील तुम्हाला लावायचा आहे. हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला त्या दिव्याला हळदी कुंकू, अक्षदा, फूल, धूपदीप दाखवायचा आहे. तर पहा, हा दिवा लावताना कसा लावायचा आहे. तर एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये हळद आणि कुंकवाच्या सहाय्याने एक स्वास्तिक काढायचं आहे. त्याचबरोबर त्या स्वास्तिकवरती तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यानंतर हा दिवा त्यावरती तुम्हाला ठेवायचा आहे. तांदळाऐवजी तुम्ही थोडीशी हळद देखील त्यावरती पसरवून घेऊ शकता आणि त्यानंतर तो दिवा ठेवू शकता. अशा पद्धतीने हा दिवा तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने लावायचा आहे. हा दिवा लावल्याने तुमच्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल, काही दोष असतील, काही अडचणी असतील, आपल्या घराची प्रगती होत नसेल, कुटुंबाची प्रगती होत नसेल, पतीची प्रगती होत नसेल, मुलांची प्रगती होत नसेल, त्यामुळे तुम्हाला असा हा एक दिवा लावायचा आहे. तर पहा, जर आपल्या घरामध्ये कलह, भांडणं हे देखील होत असतील, पैसा टिकत नसेल, कायम आपल्या घरामध्ये पैसा हा बाहेर निघून जात असेल, यासारख्या काही समस्या असतील तर तुम्हाला असा हा रुईच्या पानांचा दिवा लावायचा आहे. आता ह्या रुईच्या पानामध्ये दैवी शक्ती असते. आता बघा, तुम्हाला दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, तो दिवा जो आहे तर त्या दिव्यातली कापसाची वात काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला जे 1-2 कापराच्या वड्या घालायच्या आहेत आणि त्या प्रज्वलित करून हे पूर्ण जाळायचं आहे आणि ती वात देखील त्यामध्ये टाकून ते सर्व तुम्हाला 2-3 कापराच्या वड्या टाकून जाळायचं आहे. आणि अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला आज संध्याकाळी आपल्या देवघरामध्ये एकादशीच्या दिवशी करायचा आहे. आणि त्यानंतर बघा, तुमच्या घरामध्ये चहूबाजूने पैसा येऊ लागेल. पैसा येऊ लागेल म्हणजे तुम्ही जी कष्ट मेहनत करत आहात तर त्याला नशिबाची साथ मिळेल आणि तुमचे जे श्रीमंतीचे योग आहेत तर ते सुरू होतील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय करायला विसरू नका. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.